कृषीप्रधान देश म्हणवून घेणाऱ्या देशातल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबत नाहीये। कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून साताऱ्यामध्ये एका शेतकऱ्यानं तर अमरावतीमध्ये मागच्या महिन्यामध्ये 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। यामुळे विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लाडका शेतकरी योजना आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। पाहूयात याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट। बळीराजा, जगाचा पोशिंदा, अन्नदाता या शब्दांचा आधार घेत ज्याला देवस्थानी बसवलं जातं, ज्याच्या कष्टाची गाळलेल्या घामाची सन्मानानं जाण राखली जाते, ज्याच्या घामातून पिकलेल्या अन्नामुळे तुमच्या आमच्या ताटात सुखाचे 4 घास पडतात, त्या शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येते। सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील बेलावडे गावचा रहिवासी असलेले अनिल शिंदे यांनी नुकतीच आपल्या राहत्या घरी तणनाशक औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे। त्यांनी एका स्थानिक संस्थेकडून कर्ज घेतलं होतं, मात्र या कर्जाची कर्जफेड परत न करता आल्यामुळे देखील ही आत्महत्या केल्याची घटना देखील घडलेली आहे। तर संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर या संस्थेनं या कर्ज वसुलीसाठी या शेतकऱ्याकडे तगादा लावल्याची माहिती देखील आता या कुटुंबांनी दिलेली आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर या शेतकऱ्याकडे 2 एकर जमीन होती, मात्र या 2 एकर जमीनमध्ये देखील या संपूर्ण कुटुंबाचा कारभार किंवा कुटुंबाची जबाबदारी देखील यांच्याकडे होती। मात्र या 2 एकर जमीनमध्ये एक कर्ज वसुलीसाठी अडथळे निर्माण होत होते। मात्र आता या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण या कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळल्याची माहिती समोर येत आहे। शेतात राबणारा शेतकरी काटकसर करून साठवलेली उसनवारी करून कर्ज घेऊन जमवलेले पैसे या शेतीत गुंतवतो। अनेकदा निसर्गाची अवकृपा होते, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो। कुटुंबाच्या पोटाला 2 घास घालण्यासाठी चूल कशी पेटणार, कर्ज उसनवारी फेडायची कशी, हे प्रश्न सतावू लागतात। त्यात सुलतानीकडून मदत मिळण्याची आशा धुसर होऊ लागते, संयमाचा बांध ढळू लागतो आणि त्याला टोकाचा निर्णय घेण्याची वेळ ओढवते। मागच्या महिन्यात अमरावतीतल्या तब्बल 24 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलंय। अमरावतीच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या: अचलपूर 5, धामणगाव रेल्वे 3, नांदगाव खंडेश्वर 3, तिवसा 2, भातकुली 2, चांदूर रेल्वे 1, दर्यापूर 2, अंजनगाव सुरजी 2, चांदूर बाजार 1, चिखलदरा 1, धारणी 2, एकूण 24 शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्यांच्या मुद्द्यांवरून पुन्हा राजकारण तापू लागलंय। आक्रमक झालेल्या विरोधकांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवत टीकास्त्र डागलंय। लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर जगाच्या पोशिंद्यासाठी लाडका शेतकरी योजना आणण्याची मागणीही केली आहे। लाडकी बहीण योजना आलेली आहे, लाडका शेतकरी योजना आणा। रोज 10 शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये करतात। जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात 350 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। विदर्भातला अमरावती येथे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातल्या होताना दिसत आहेत। याच्यावरती राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अजूनपर्यंत भाष्य केलं नाही। प्रत्येकानं शेतकऱ्यांना व्यवस्थित देणं करावं। जी काही कर्जमाफीची घोषणा केलेली होती त्याचे पैसे अजूनपर्यंत पोचलेले नाही। PM किसान बद्दल तात्पुरते पैसे तिथे पोचतात आणि ते काही खूप सक्सेसफुली इम्प्लिमेंट होत नाही आहे। ऐन शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे नसतात आणि शेतकरी हवालदिल झाल्यानंतर ते पावलं उचलतो। त्याच्याहीसाठी काउन्सिलिंग केलं पाहिजे, त्याच्याहीसाठी भरपूर साऱ्या उपाययोजना केल्या पाहिजे, त्या देखील या ठिकाणी होत नाही आहे। मागच्या वर्षभरात दुष्काळाच्या चटक्यांनी पोळलेला, अवकाळीच्या फटक्यानं खचलेला शेतकरी सुलतानी अनास्थानं सुद्धा बेजार झालाय। यंदा अस्मानी मेहरबान होताना दिसतीये। सुलतानीनं सुद्धा वेळीच शेतकऱ्यांच्या हिताची पावलं उचलावी, जगाच्या पोशिंद्याला सन्मानानं जगण्यासाठी आधार द्यावा। साताराहून साई सावंत, अमरावतीहून छगन जाधवसह रशिदी नामदार, पुढारी न्यूज।